मित्रांनो पोलीस भरतीतला हा आपला पहिला लेक्चर असणार आहे आणि यामध्ये आपण गणिताचं लेक्चर घेणार आहोत आणि यामध्ये आपण संख्यांची ओळख करून घेणार आहोत। तसेच 2024 मध्ये या टॉपिक वरती आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले गेले त्याची सुद्धा संपूर्ण माहिती घेणार आहोत। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेसिक पासून तर आपल्याला ॲडव्हान्स पर्यंत जायचंय आणि चॅप्टर बाय चॅप्टर सर्व काही करायचं आहे। तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत संख्या व संख्येचे प्रकार। कारण संख्या या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न हमखास पोलीस भरतीला विचारले जातात। तर तुम्हाला पहिले तर संख्यांबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे। यामध्ये बघा, पहिले आहे तुमचं नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, जर सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगायचं ठरलं तर निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्या आढळतात त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। तुम्ही नोट्स घ्या, लिहायला घ्या, ठीक आहे। त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 2 3 डॉट 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 ते अनंत पर्यंत असतात। म्हणजे या संख्यांना अंतच नसतो। संपूर्ण निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्या आहेत त्यांना सगळ्यांनाच नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या आपण म्हणत असतो। आता याच्यावरती आपल्याला प्रश्न काय विचारले जातात, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तुमची? 1 आहे। आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या विचारलं तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही किंवा अनंत आहे, ठीक आहे। एक तर ऑप्शन मध्ये अनंत असेल किंवा डायरेक्ट सांगता येत नाही असा शब्द असणार, त्यामुळे लक्षात ठेवा, हा सुद्धा पॉइंट महत्त्वाचा आहे। दुसरा पॉइंट आहे तुमचं पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या म्हणजे काय, निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्या आढळतात त्यांना नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात। आणि त्याच्यानंतर जो पुढचा प्रकार आहे आपला तो पूर्ण संख्यांचा प्रकार आहे। पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते। 0 1 2 3 डॉट 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 ते अनंत पर्यंत। याच्यात जर तुम्हाला सर्वात मोठी पूर्ण संख्या विचारली तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही। सर्वात लहान पूर्ण संख्या इथं 0 आहे किंवा पहिली पूर्ण संख्या तर 0 पासून सुरुवात होते, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे हा आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या, आता याच्यामध्ये आपण जे दोन प्रकार बघितले, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या, या दोघांची जोडी आहे। त्याचप्रमाणे पूर्णांक संख्या आहे। आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा, पहिली गोष्ट, पूर्णांक संख्यांच्या मध्यस्थी हा 0 असतो आणि त्याच्यानंतर 1 2 3 डॉट डॉट ते अनंत पर्यंत असतात, डॉट डॉट ते अनंत, ठीक आहे। आणि इकडे बघा, -1 -2 -3 डॉट डॉट ते अनंत पर्यंत असतात। हे असतात आपल्या पूर्णांक संख्या, यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या। आता या पूर्णांक संख्यांवरती आपल्याला प्रश्न काय विचारले जातात बघा, सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? पूर्णांक संख्येचे दोन प्रकार पडतात। एक आहे तुमचं धन पूर्णांक, ठीक आहे, आणि दुसरा आहे तुमचं ऋण पूर्णांक। धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक असे दोन प्रकार पडतात। सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या कोणती? तर सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या अनंत किंवा सांगता येत नाही। सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? तर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे 1। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारलं सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1। कोणती आहे? -1। लक्षात ठेवा, आपण ज्या पद्धतीने अंक लिहितो तर लहान संख्या त्याच्यानंतर मोठी संख्या त्याच्यानंतर मोठी संख्या, म्हणजेच एकंदरीत डाव्या बाजूने उजवीकडे लिहितो आपण आणि उजव्या बाजूला मोठ्या मोठ्या संख्या काय वाढत जातात। त्याच पद्धतीने आपल्याला याच्यावरती दोन प्रश्न विचारले जातात, एक म्हणजे ऋण पूर्णांक संख्या, दुसरं म्हणजे धन पूर्णांक संख्या। आणि हे जे 0 मध्ये ठेवलेलं आहे यांना म्हणतात मध्यस्थी। काय म्हणतात? मध्यस्थी। ही गोष्ट लक्षात ठेवा। तर 0 ऋण पूर्णांक किंवा पूर्णांक संख्यांमध्ये 0 याला काय म्हणतात असा जर प्रश्न विचारला गेला तर तुमचं उत्तर यायला पाहिजे मध्यस्थी म्हणतात। एवढं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे। यांना मध्यवर्ती पूर्णांक सुद्धा असे म्हटले जातात, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, पुढचा जो प्रकार आहे समसंख्यांचा प्रकार आहे। आता समसंख्यांची व्याख्या मी नेहमीच विद्यार्थ्यांना विचारत असतो। तर समसंख्यांची व्याख्या काय आहे? ज्या संख्येचा एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे अंक असणार,
बघा समसंख्या म्हणजे काय, तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येचा एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्यांना म्हणतो आपण समसंख्या. तर विषम संख्या म्हणजे काय, तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना म्हणणार आपण विषम संख्या. त्यांना आपण काय म्हणणार, विषम संख्या. तर अशा पद्धतीने ह्या दोघांची सुद्धा जोडी आहे. ठीक आहे, या दोघांची सुद्धा जोडी आहे, समसंख्या आणि विषम संख्या. काही काही विद्यार्थी असे देखील आहेत की त्यांना समसंख्या आणि विषम संख्या ओळखता येत नाही. तर लक्षात ठेवा, ज्या संख्येचा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक असतात त्यांना समसंख्या, ज्या संख्येचा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना म्हणतात आपण विषम संख्या. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तुमचा त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर बघा दोन क्रमागत, लिहून घ्या पॉइंट, दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. त्रिकोणी संख्येचं सूत्र काय आहे, तर दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात, त्रिकोणी संख्या म्हणतात. दोन क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 5 गुणिले 6 छेदामध्ये 2 म्हणजे बेक बे बेत्रिक 6 आणि 5 त्रिक 15 ही तुमची त्रिकोणी संख्या आहे. कोणती संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे. तर बघा क्रमागत संख्या म्हणजे बघा 5 आहे, 5 नंतर पुढची संख्या कोणती घेणार आपण, 6 घेणार, म्हणून याला क्रमागत नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या म्हणतात. ठीक आहे, तर त्रिकोणी संख्या या पद्धतीने त्याचं सूत्र आहे. आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या, पॉइंट नोट करून घ्या, सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. किती आहे, 1. आता 1 कसा तयार होणार, तर बघा 1 गुणिले 2 भागिले 2 म्हणजे 2 क्रमावर संख्या आल्या, 2 2 कॅन्सल, काय राहिलं 1, म्हणून ही संख्या त्रिकोणी आहे. आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या हा प्रश्न विचारला गेला तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 1 ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे. क्लिअर. त्याच्यानंतर 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती, असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती, तर 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या आहे 13. नोट डाऊन करून घ्या, 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या आहे तर 13. हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि या प्रश्नावरती आपण चर्चा करणारच आहोत, त्यात काही विषयच नाही. डीप मध्ये माहिती आपण ज्यावेळेस पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस घेणारच आहोत. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रकार बघूया. तर बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट पुढचा जो प्रकार आपण पाहतो आहे ते आहे तुमच्या मूळ संख्या. आणि इथं लिहिलेलं आहे मी संयुक्त संख्या. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या संख्यांच्या काय आहेत, जोड्या आहेत. काय आहे, जोड्या आहेत. संयुक्त मूळ संख्या म्हणजे काय, चला कोण सांगणार तुमच्यापैकी मूळ संख्या म्हणजे काय. एकदम सोपी वाक्य आहे. मूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या की त्या संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात की त्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 1 ने सर्वच संख्यांना भाग जातो, पण 1 ने भाग जातो पण इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. ठीक आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय, त्यांचा अपोजिट. कारण मी दोन्ही पण जोड्या याच्यासाठीच टाकलाय. संयुक्त संख्या अपोजिट आहेत. अपोजिट काय आहे की संयुक्त संख्यांना भाग जातो आणि मूळ संख्यांना भाग जात नाही. तर याच्यामध्ये बघा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात लहान मूळ संख्या कोणती. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात लहान मूळ संख्या आहे तुमची 2. ठीक आहे, कोणती संख्या आहे, 2. ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. एकमेव समसंख्या असलेली मूळ संख्या कोणती, असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. एकमेव समसंख्या असलेली मूळ संख्या कोणती आहे, 2च आहे. कारण त्याच्यानंतर जेवढ्या पण संख्या असणार आहे त्या सर्व विषम संख्या असणार आहे. त्याच्यानंतर येते 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती, तर 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहे तुमची 25. किती आहेत, फक्त 25. आणि मूळ संख्या पूर्ण किती असतात असा जर प्रश्न विचारला, चुकून तो विचारला नाहीच, पण सर्वात मोठी मूळ संख्या कोणती पर्यायामध्ये दिली असेल तर ओळखायचं,
नसेल दिलं किंवा तुम्हाला असंही दिलं असेल सर्वात मोठी मूळ संख्या किती असतात, तर याचे आकडे सांगू शकतो का आपण? नाही, कारण नैसर्गिक संख्यामध्ये भरपूर मूळ संख्या आहेत. निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्या आढळतात त्यांना नॅचरल नंबर म्हणतो आपण, आणि मूळ संख्या सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, एवढ्या मूळ संख्या आहेत. पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100 पर्यंत विचारले जातात, म्हणून 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, तर 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज, हा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता तुम्ही मूळ संख्यांची बेरीज करत बसणार का? 25 संख्या तुम्हाला शोधाव्या लागतील, त्यांची बेरीज करावी लागेल. त्यापेक्षा पाठांतर करून घ्या. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज आहे 1060. किती आहे? 1060. अजून याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या, 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत तुमच्या? 15. आणि 51 ते 100 या दरम्यान आहेत फक्त 10. ठीक आहे, तर 1 ते 50 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज. आता तुम्हाला 1 ते 50 च्या मूळ संख्यांची सुद्धा बेरीज विचारला जाऊ शकतो, तर 1 ते 50 च्या मूळ संख्यांची बेरीज आहे 328. लक्षात ठेवा, किती बेरीज आहे? 328. हे झाला मूळ संख्या. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार पडतो तो आपला संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्यांचं मी काय बोललोय, दोन्ही एकमेकांना काय येतं? अपोजिट आहेत. आता 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या बराच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि हा छोटासा सर्वात सोपा प्रश्न देखील मुलांचा चुकलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे किती? 74 संख्या. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संयुक्त संख्या किती आहेत? 74. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? तर 4. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. दिसत नसेल तर लक्षात घ्या, सर्वात लहान संयुक्त संख्या आहे तुमची 4. आता बघा, 1 ही संख्या, आता 1 ही संख्या मूळ संख्या देखील नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, कारण सर्वात लहान मूळ संख्या कोणती बघितली आपण? 2. आणि सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती बघितली आपण? 4. म्हणजे 1 चा संबंध आहे का याच्यामध्ये? नाही. तर 1 ही संयुक्त संख्या पण नाहीये आणि मूळ संख्या पण नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या तोंडपाठ पाहिजे का नाही पाहिजे? कारण आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता तुमची माझ्याबरोबर ती संख्या ओळखायची आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. सर्वात लहान, आपण 25 संख्या लिहिणार आहोत, लक्षात घ्या. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9 नाही, कारण 3 ने भाग जातो ना. भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या नाहीत, ज्यांना भाग जात नाहीत त्या मूळ संख्या. त्याच्यानंतर येणार 11, 11 नंतर येणार 13, नंतर येणार 17, नंतर येणार 19, नंतर येणार 23, 19, 21 नाही, 23, 23 नंतर येणार तुमची 29, 23 नंतर काय येणार? 29. आता मी हे नाही सांगत बसणार आहे 22 नाहीये, 24 नाहीये, 25 नाहीये, 26 नाहीये. भाग जातो ना, त्या संख्या मूळ संख्या नाहीच, ज्यांना भाग जात नाही त्या मूळ संख्या. मग 23 नंतर डायरेक्ट आहे 29, 29 नंतर डायरेक्ट येणार तुमची 31, 31 नंतर येणार डायरेक्ट तुमची 37. इथं 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35 नाही, 36 नाही, 37 येणार. 37 नंतर येणार तुमची 41, 41 नंतर येणार तुमची 43. कुठे गेली 43? मग 43 नंतर येणार तुमची 47, 47 नंतर येणार तुमची काय? 53 येणार, 51 नाही बरं का, 53, 53 येणार. 53 नंतर येणार तुमची डायरेक्ट 59, 59 नंतर येणार तुमची डायरेक्ट 61, नंतर येणार तुमची डायरेक्ट 67, 62 नाही, 63 नाही, 64 नाही, 65 नाही, 66 नाही, डायरेक्ट काय? 67. 67 नंतर येणार तुमची डायरेक्ट 71, 70 पण नाही आणि 69 पण नाही, समजलं? 71, 71 नंतर येणार तुमची डायरेक्ट 73, 73 नंतर येणार तुमची डायरेक्ट 79, 77 पण नाही, 7 ने भाग जातो की 79, 79 नंतर येणार तुमची डायरेक्ट 83, 81 पण नाही, 81 ला कशाने भाग जातो? 9 ने. 83 नंतर येणार तुमची डायरेक्ट 89, 89 येणार तुम्ही डायरेक्ट 97. किती झाले मोजूया?
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 किती झाल्या 25. आणि मी तुम्हाला काय बोललो 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत 25. तर या 25च्या 25 मूळ संख्या आपल्या काय पाहिजे पाठ पाहिजे. काय पाहिजे पाठ पाहिजे. आणि संयुक्त संख्या लिहून दाखवायची काय गरज आहे का नाही. तर 1 ते 100 मध्ये एक ही संख्या सोडून दिली. या 25 संख्या सोडून दिल्या. टोटल किती संख्या सोडल्या आपण 26. आणि उरलेल्या सर्व संख्या कोणत्या आहेत संयुक्त संख्या. कोणत्या आहेत संयुक्त संख्या. आणि म्हणून एकूण किती संख्या आहेत 74. एकूण किती संख्या आहेत 74. बाकी सांगता येत नाही भरपूर असतात अशा. कळालं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याच्यामधील फरक. ठीक आहे आता आपण पुढे बघूया. परिमेय संख्या. काय परिमेय संख्या. चला ती व्याख्या लिहून घ्या. काय लिहिलंय ते चला आता परिमेय संख्या काय लिहिलंय आपण परिमेय संख्या. सर्वात सहमूळ संख्या परिमेय नाही सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्याला काय म्हणतात बघा. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना म्हणतात सहमूळ संख्या. काय वाक्य आहे सहमूळ संख्यांची. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक नसतो त्यांना म्हणतात सहमूळ संख्या. आता दोन संख्यामध्ये एकही सामायिक नसणे म्हणजे ज्या दोन संख्या दिलेल्या असतात त्यांना एकाच संख्येने भाग गेला नाही पाहिजे. ठीक आहे त्यांना म्हणणार आपण संयुक्त संख्या. आता याच्यासाठी उदाहरण घेऊ आपण. उदाहरणार्थ काय होतो 9 आणि 10. आता मला सांगा ज्या संख्येने 9 ला भाग जातो त्या संख्येने 10 ला जातो का. मग या संख्या सहमूळ संख्या आहेत का तर नाही. तर नाही. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. ठीक आहे 9 आणि 10 कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. ओके आता दुसरा याच्यामध्ये एक्झाम्पल घेतला आपण 5 आणि 15 या सहमूळ संख्या आहेत का रे आहेत. 5 ने भाग जातो 5 ने याला पण भाग जातो ना. हे फसवण्यासाठी एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. सहमूळ संख्या म्हणजे काय एका संख्येने दोघांना भाग गेला नाही पाहिजे. उदाहरणार्थ 9 आणि 27 या सहमूळ संख्या आहेत का 9 त्रिक 27 भाग जातो सहमूळ संख्या नाहीत. सहमूळ संख्या नाहीत. सहमूळ संख्या काय 9 आणि 10. सहमूळ संख्या काय 5 आणि 27. आता ज्या संख्येने 5 ला भाग जातो त्या संख्येने 27 ला जातो का नाही. म्हणून या काय सहमूळ संख्या आहेत. काय आहेत. त्याच्यानंतर 12 आणि 27 या सहमूळ संख्या आहेत का नाही. कशाने भाग जातो 3 ने भाग जातो. 3 चौक 12 3 9 27 म्हणजे या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत का नाहीत. तर या सहमूळ संख्या आणि या सहमूळ संख्या नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला सहमूळ संख्या ओळखायच्या आहेत. समजलं का याच्यामध्ये काय अडचण आहे. बरं सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी काय असतो 1. लक्षात असू द्या. सहमूळ संख्यांचा लसावी किती असतो त्यांचा गुणाकार एवढा प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर क्रमागत असणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतातच. म्हणजे दोन क्रमागत जर संख्या असेल तर सहमूळ संख्या असतात. आता क्रमागत कोणती आहे आपल्याकडे 9 आणि 10 आहे. त्याच्यानंतर 5 आणि 6 या सहमूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 7 आणि 8 या सहमूळ संख्या आहेत. क्रमागत जर संख्या आला तर काय आहेत त्या सहमूळ. उदाहरणार्थ 15 आणि 16 या काय आहेत सहमूळ संख्या आहेत. 16 17 सहमूळ संख्या आहेत. येणार काय नाही 15 30 15 25 या काय आहेत सहमूळ संख्या नाहीत. कारण एका संख्येने भाग जातोय. भाग जात नसेल तर सहमूळ संख्या. भाग जात असेल तर सहमूळ संख्या आहेत का नाही. लक्षात आलं. नोट केलं का रे ठीक आहे. आता आपण पुढचा प्रकार बघूया.
आता या ठिकाणी बघा काय शब्द लिहिले मी, जोड मूळ संख्या. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. तर अशा 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? फक्त 8. उदाहरणार्थ 5 आणि 7, 3 आणि 5. हा एक उदाहरण आहे. दुसरा उदाहरण आहे 5 आणि 7. हा एक दुसरा उदाहरण आहे. या जोडमूळ संख्या आहेत. काय आहेत? जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या ओळखायचं कसं? तर बघा पहिल्या वाक्यामध्ये काय दिले? दोन मूळ संख्यांच्या दरम्यान. काय म्हटले? दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या. आता याच्यासाठी 3 आणि 5 कोणत्या संख्या आहेत? तुमच्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आणि 3 आणि 5 याच्या दरम्यान 4 ही काय तुमची संयुक्त संख्या आहे. 5 आणि 7 यामध्ये 6 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. म्हणून या काय आहेत? जोडमूळ संख्या आहेत. काय आहेत? जोडमूळ संख्या. उदाहरणार्थ 5 आणि 8, 5 आणि 11 या जोडमूळ संख्या आहेत का? सांगा मला. आहेत का? आहेत का नाही? नाही. का नाहीये बरं? एकच संयुक्त संख्या पाहिजे. या दोन्ही पण काय तुमच्या मूळ संख्या आहेत. दोन्ही पण काय आहेत? मूळ संख्या आहेत. पण याच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या आहे का? 6 आहे, त्याच्यानंतर 8 आहे, त्याच्यानंतर 9 आहे, 10 आहेत. एवढ्या संख्या आहेत ना, म्हणून त्या जोडमूळ संख्या जोड्या नाहीत. जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या आहेत? या वाल्या आहेत. त्याच्यानंतर अजून आपण घेऊ शकतो 71, 73 या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो काय घेणार आपण? 41 आणि 43 या देखील आहेत. कंटिन्यू आहेत ना. 41 मध्ये एकच संयुक्त संख्या आहेत, त्याच्यानंतर डायरेक्ट मूळ संख्या आहेत. अशा जोड्या म्हणजेच काय असतात? तुमचा जोडमूळ संख्या. आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखा. जे प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की खालीलपैकी जोडमूळ संख्या असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर तो या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. काल आता ओळखणार तुम्ही जोड्या. हे झालं होतं तुमचं? व्हेरी गुड. आता झालं? लक्षात ठेवा. आता पुढचा प्रकार पडला आपला परिमेय संख्या ओळखा. काय ओळखा? तर आता साध्या परिमेय संख्या. तर या साध्या परिमेय संख्या कोणत्या असतात? कोणत्याही पूर्णांक संख्येचा छेदात 0 सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. व्याख्या लिहून घ्या. काय लिहिलंय? कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये 0 सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. छेद. आता उदाहरण आपल्याकडे दिलेलं आहे 3 आणि 5. याला काय म्हणतात रे? अंश. काय म्हणतात? अंश. आणि याला काय म्हणतात? छेद. मराठीमध्ये बरं का. इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला माहित नाही, पण मराठीत काय म्हणतात? अंश आणि छेद. आपलं वाक्य काय दिलंय की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये 0 सोडून कोणताही पूर्णांक संख्या असल्यास. आता इथं 0 आहे का छेदामध्ये? नाही. मग ही कोणती संख्या आहे तुमची? परिमेय संख्या आहे. कोणती संख्या आहे ही? परिमेय संख्या आहे. आता उदाहरणार्थ 2 दिलेला आहे फक्त. बघा 2 याच्या छेदामध्ये 0 आहे का? नाही. फक्त 2 दिलाय ना, मग ही संख्या सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर 3 आणि 5 दिलंय. 3 आणि 5 पण काय आहे? परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर -1 आणि 2 दिलेला आहे. ही सुद्धा काय आहे? तुमची परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर 0 आणि 5 हे देखील दिलेलं आहे. पण 0 आणि 5 काय आहे? तुमची परिमेय संख्या आहे. आणि फक्त 0 पण दिलेलं आहे. तर फक्त 0 देखील काय आहे? तुमची परिमेय संख्या आहे. काय आहे? तुमची परिमेय संख्या आहे. कळालं? आता बघा परिमेय संख्या नाहीत. कोणती नाहीये? तर बघा 2/0. मी काय म्हटलं? छेदामध्ये जर 0 असेल तर ती परिमेय संख्या आहे का? नाही. तर ही परिमेय संख्या नाही. त्याच्यानंतर बघा -3 आणि 0 आहे का परिमेय संख्या? नाही. कारण छेदामध्ये 0 आलं ना, आणि छेदामध्ये जर 0 आलं तर ती परिमेय संख्या नसते. त्याच्यानंतर 5/6. आता 5/6 कशा पद्धतीने आहे बघा? 5/6 - 6. जर या दोघांची आपण वजाबाकी केली तर काय येणार उत्तर? 5/0. काय उत्तर येणार?
5/0. मग ही परिमेय संख्या आहे का? तर नाही, तर नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला परिमेय संख्या ओळखायच्या असतात. ठीक आहे. चला आता पुढचं बघूया. हे समजलं तुम्हाला? आपल्याला जे परीक्षेला उपयोगी आहेत तेच मी तुम्हाला विचारलंय. आता बघा या ठिकाणी आपल्याला हे झालं, आपण काय माहिती घेतली आज? संख्यांबद्दल माहिती घेतली. काय माहिती घेतली आपण? जवळपास तुमचं सर्व संख्या मी या ठिकाणी कव्हर केलं आणि अशा पद्धतीने बेस तुमचा आता कव्हर झालाय. आता आपल्याला परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारतात आणि ते कसं सोडवायचं ते बघूया. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तुम्ही सर्वांनी उत्तर द्या. खालीलपैकी, व्हेरी गुड. हा, तर पहिला प्रश्न विचारलाय तुम्हाला, खालीलपैकी मूळ संख्यांची जोडी ओळखा. आपल्याला काय ओळखायला लावलंय? मूळ संख्यांची जोडी ओळखायला लावली. मग कोणतं उत्तर बरोबर आहे तुमचं? खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी विचारली आहे, मूळ संख्यांची नाही, फक्त जोडमूळ संख्या. आणि जोडमूळ संख्या काय म्हटलंय मी तुम्हाला? दोन संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असणे. आता या दोन संख्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, आणि एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या आहे याच्यामध्ये. चौथा पर्याय यापैकी नाही. मग याचं उत्तर काय आहे बरोबर? 17-13 नाही, 11-13. काय उत्तर? 11-13. 11 मध्ये एकच संयुक्त संख्या आहे ना, 12, म्हणून 11-13. आता इथं काय म्हटलंय? 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? किती जोड्या आहेत? मी तुम्हाला किती बोललो होतो? 8. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? कोणती आहे? कोणती आहे? 1. म्हणलो ना तुम्हाला, एक त्रिकोणी संख्या. बघा त्या प्रश्नावर, त्या टॉपिक वरती जे आपण आता शिकलो त्याच्यावरती हे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर सहमूळ संख्यांची जोडी शोधा. आता सहमूळ संख्यांची जोडी शोधायची आपल्याला. सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे काय? बघा, एका संख्येने दोघांना भाग जात असेल तर त्या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. सॉरी, ज्यांना भाग जात नाही त्या सहमूळ संख्या. ज्यांना भाग जातो त्या सहमूळ संख्या असतात का? नाही. आता भाग जात नाही, या संख्येला भाग जातो का रे एका संख्येने? बरं, 21 आणि 25 ला जातो का? सहमूळ संख्यांची जोडी ओळखायची. त्याच्यानंतर 21 आणि 27 ला जातो का? जातो. मग कोणत्या संख्येला भाग जात नाही? 24 आणि 33 ला जातो का? जातो ना, जातो ना 3ने. मग एकमेव कोणती संख्या आहे की त्यांना भाग जात नाही? ती आहे 21 आणि 25. कोणती आहे? 21 आणि 25. म्हणजे या संख्यांना भाग जात नाही, बाकी सर्व संख्यांना भाग जातो. म्हणून या संख्या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. कोणती संख्या आहे? सहमूळ. बाकी सहमूळ संख्या नाहीत. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न ओळखायचे आहेत. आता बेरीज आणि वजाबाकीच्या नियमानुसार बेसिक काही एक्झाम्पल आहेत, तुम्हाला पटापट सोडवायचे आहेत आणि मी पण सोडून देतो तुम्हाला. आता पहिला एक्झाम्पल आहे -5 - 4. सॉरी, -4 आणि -5. याचं उत्तर किती येणार? बरोबर आहे का? वजा वजा काय होते नेहमी? पण उत्तराला कोणाचं चिन्ह द्यावं लागेल? वजाचं. वजा वजा बेरीज, अधिक वजा काय होणार? वजा, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर वजा अधिक काय होणार तुमची? वजाच, पण मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर अधिक अधिक काय होते? बेरीज. अधिक अधिक काय होणार? बेरीजच होणार ना. तर हे नियम लक्षात घ्या. याच्यानुसार पहिला उत्तर काय आहे तुमचं? -9. डायरेक्ट तुम्ही उत्तर देण्यास सोडवायची आवश्यकता नाही. वजा, आता या ठिकाणी बघा हा प्रश्न बघा, -1 वजा कंसामध्ये -5 अधिक कंसामध्ये -8 बरोबर काय होणार? हाच प्रश्न आहे ना? हो, हाच प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघा कसं काढायचं आहे तुम्हाला. -1 वजा, आता हे वजा आणि हे वजा काय होणार तुमचं? +5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अधिक वजा काय होणार तुमचं? -8. आलं लक्षात? मग 8 आणि 9 हे दोन काय आहेत? वजावाले चिन्ह आहेत, आणि फक्त +5 वाला एकच चिन्ह आहे.
मग काय करणार तुम्ही, या -8 आणि -1 यांची बेरीज करून घ्या, वजा काय येणार 9 अधिक 5 म्हणजे यांची काय करणार तुम्ही वजा बाकी, मग 9तून 4 5 गेले किती उरणार 4, मग या संख्येला कोणत्या चिन्ह देणार मोजाचं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती मिळणार आपल्याला -4 आहे का पर्यायामध्ये, ठीक 4 नंबरला आहे बरोबर, म्हणजे -4 या पद्धतीने तुम्ही सोडवणार, ठीक आहे कळालं का। आता पुढचा प्रश्न आहे बघा, -8 अधिक -7 -4 सोडवा, सोडवा पटकन सोडवा, काय उत्तर येणार। आता बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सरळ सरळ 8 आणि 4 ची काय करणार बेरीज, किती येणार -12 अधिक 7 म्हणजे 12तून 7 गेले किती उरणार -5, 7 5 12 होतात ना रे, 7 गेल्यावर किती उरणार 5, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे -5, एवढं पटकन सोडवायचं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, -9 वजा कंसामध्ये -4 कंस पूर्ण बरोबर किती, पटकन उत्तर काढा -13, तर बघा या ठिकाणी हे काय होणार, या ठिकाणी -9 अधिक 4 दोघांची काय करणार तुम्ही वजा बाकी, 9तून 4 गेले काय उरणार -5, मग याचं उत्तर काय आहे तुमचं -5, पेनाचा वापर केला तर बरं होईल है ना, बिना पेनाचा वापर केला तर ते अशा पद्धतीने गोळ होतो। 2 नंबर काय प्रश्न आहे, -9 -4 अच्छा हा जो वाला प्रश्न आहे ना, ठीक आहे। आता पुढचा प्रश्न बघा, -5 अधिक कंसामध्ये 4 आहे आणि इथं -9 आहे, याचं उत्तर किती येणार, तर बघा या ठिकाणी -15 ऍज इट इज ठेवणार, अधिक 4 ठेवणार, वजा वजा काय होणार तुमचं अधिक होणार, वजा वजा काय होणार तुमचं अधिक होणार, मग 4 आणि 9 किती झाले तुमचे -15 अधिक 13 म्हणजे 15तून 13 गेले किती उरणार तुमचे 2, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आपल्याला -2 आहे का पर्यायामध्ये, आहे, तर ते या पद्धतीने सोडवायचं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे -2 -3 -8 हे ऍक्च्युअली तुम्हाला दिलेलं होतं मी प्रश्न, तरी मी तुम्हाला सोडून देतो, लक्षात असू द्या। तर इथं काय करणार बघा, हा पहिली संख्या इथं आहे तसं लिहून घेऊ, -2 लिहिली, इथं वजा आहे इथं वजा आहे म्हणून काय होणार +3 होणार, इथं वजा आहे इथं वजा आहे म्हणून काय होणार +8 होणार, ठीक आहे। आता बघा 8 आणि 3 किती झाले तुमचे +11, मग अशा पद्धतीने काय होणार यांची आता वजाबाकी, 11तून 2 गेले किती उरणार 9, आता -9 येणार का फक्त 9 येणार 9 येणार, कारण मोठ्या संख्येचं आपण या ठिकाणी काय दिलं चिन्ह, म्हणजे पर्याय क्रमांक 9 हे उत्तर बरोबर आहे। समजलं का, पटकन लिहून घ्या, -2 ओके ठीक आहे, समजलं, लिहून घेताय। आता इथं बघा या ठिकाणी 7 नंबरचा क्वेश्चन बघा, 2x बरोबर 16, 2x बरोबर 16 चालू केलं का, ओके। तर बघा 2x बरोबर 16, आता 2x बरोबर 16 म्हणजेच काय करणार 2x बरोबर 16, तर ही जी एक संख्या आहे तिकडे घेणार x बरोबर 16/2, काय करणार आपण 16/2 म्हणजे बे 8 16, म्हणजे याचा उत्तर काय आहे 8। त्याच्यानंतर 2x बरोबर 14 सेम करणार, 2x बरोबर 14 याचा अर्थ होतो x बरोबर 14/2 म्हणजे बे 7 कसं 2 होतं ना इथं, 2x बरोबर 14 मग बे 7 14, पर्याय क्रमांक 7 पाहिजे होता इथं, कसं 12 येणार
इथं गुणिले तर तिकडे जाताना भागिले होईल, 12 नाही येणार. तर बघा हा जो प्रश्न आहे 2x बरोबर 14 आपण ज्या पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीने बरोबर 7 उत्तर बरोबर येत आहे. परंतु हा एक्झाम्पल कसा आहे ऍक्च्युअल मध्ये 2x छेदामध्ये 3 आणि बरोबर 14. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. तर आपण या प्रश्नाला सोडवायचे. कसं सोडवणार? 2x बरोबर 14 गुणिले 3. आता 14 गुणिले 3 का करणार आहे? इथं भागिले तर तिकडे जाताना काय होईल? गुणिले. मग 14 त्रिक 42. काय येणार? 42. मग आता 2x बरोबर 42 आला. पुढे काय करणार आपण? सरळ सरळ 42 भागिले 2. समजलं? बे 1 बे, बे 2 4 आणि बे 1 बे. तर अशा पद्धतीने 21 याचं उत्तर येणार. ओके. तर ते प्रश्न असा होता म्हणून. आता दुसरा प्रश्न होता 1 अधिक 2 बरोबर 16. 1 अधिक 2 बरोबर 16 आहे का तो प्रश्न? इथं तर नाहीये. चला जाऊ दे. आता या ठिकाणी काय आहे? 1 अधिक 2 बरोबर 16. तर तुम्हाला काय करायचं? सिंपल x बरोबर 16 वजा 2. का? इथं बेरजेच आहे तर तिकडे जाताना काय होईल? वजा होणार. म्हणजे x बरोबर काय उत्तर येणार तुमचा? 14. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय आहे? 2x अधिक 3 म्हणजे 2x बरोबर 15 वजा 3. काय करणार आपण? 15 वजा 3. या 3 ला तिकडे पाठवून देऊ. हा 3 बेरजेच आहे तर तिकडे जाताना काय होईल? वजाच होणार. म्हणजे 2x बरोबर किती उरणार? 12. मग x बरोबर 12/2 बरोबर किती? 6. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. हे उत्तर सर्वांचं आलेलं होतं. कोणाचं चुकलं होतं? कोणाचंच नाही. व्हेरी गुड. चला पुढे बघूया. आता इथून पुढे आपण काय करणार? प्रश्न उत्तर घेणार. काय करणार आपण आता इथून पुढे? प्रश्न उत्तर घेणार. टाइप 1 करू शकतात तुम्ही, हरकत नाही. तर टाइप 1 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय 51 ते 93 पर्यंत. काय विचारलंय? 51 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? काय विचारलंय प्रश्न? 91 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे? चला याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? तर बघा ज्याला जमेल त्याने उत्तर काढा, हरकत नाही. ज्याला नाही जमलं त्याने इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो की कसं काढायचं ते. सर्वात आधी 43 पर्यायामध्ये आहे. सर्वात आधी काय करायचं? मोठी संख्या घ्यायची 93. ठीक आहे. त्याच्यातून वजा करायची लहान संख्या 51. केली वजा. 3तून 1 गेला, 2 उरले. 9तून 5 गेला, 4 उरले. आणि जे उरले त्याच्यामध्ये मिळवायचंय तुम्हाला 1. किती आली टोटल संख्या? 43. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. कळालं कसं सोडवायचं? वजाबाकी करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला काढायचं त्याच्यामध्ये 1 मिळवायचंय. आता तुम्हाला मी प्रश्न विचारलं 57 ते 97 पर्यंत, 57 ते 97 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? 97 ते 97 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? किती उत्तर याचं? 41. व्हेरी गुड. किती आहे तर 41. ठीक आहे. काय केलं तुम्ही? 97 वजा 57 बरोबर 0. 9तून 4 गेले 4, याच्यामध्ये 1 मिळवला बरोबर 41. झालं या प्रश्नाचं उत्तर. तर अशा पद्धतीने तुम्हाला नैसर्गिक संख्या ओळखायच्या आहेत. काय करायचंय? नैसर्गिक संख्या ओळखायच्या आहेत. आता याच्यावरती आणखी कोणते प्रश्न असतात? तर आणखी प्रश्न असतात 51 ते 93 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. काय विचारतात? नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता आपल्याला असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात ना. आपल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलंय तर बेरीज जर काढायचे काय तुम्ही एकत्र सगळ्या संख्या मोजत बसणार का? बरं हे बेरीज काढा. हे टॉपिक कोणाकोणाच झालेलं आहे याच्या अगोदर? नाही झालं? शिकून घ्या, हरकत नाही. आज होतोय तुमचं. चला तर काय आहे 51 ते 93 पर्यंत नैसर्गिक संख्यांची आपल्याला काय विचारले? बेरीज. बेरीज काढण्यासाठी तुम्हाला एका सूत्राचा वापर करायचा आहे. हा सूत्र तोंडपाठ करा, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. काय सूत्र आहे? तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 आणि गुणिले एकूण संख्या. ठीक आहे. सूत्र आलं लक्षात? पहिली संख्या
अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. या सूत्राचा वापर करून आपण या संख्यांची काय काढणार आहोत, बेरीज. आता तुम्ही ह्याच एक्झाम्पल मध्ये आपण शिकलो एकूण नैसर्गिक संख्या काढायचं कसं. शिकलो का नाही शिकलो. मग या दरम्यान आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, 43. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, 43. मग पहिली संख्या काय येणार तुमची 51 अधिक शेवटची संख्या काय येणार तुमची 93 छेदामध्ये 2 आणि एकूण संख्या किती बोललो मी तुम्हाला, ही आपण काढलेली संख्या 43. बरोबर आहे. तर या सूत्राचा आपल्याला वापर करायचा होता. मग 51 आणि 93 किती झाले 4 आणि 9 आणि 5 किती झाले तुमचे 14. 144 झाले का जी. बरोबर झाले. गुणिले हा वाला 43 आणि छेदामध्ये आपला वाला 2. आलं लक्षात. त्याच्यानंतर बे 1 बे 7 14. ठीक आहे. बे 7 14 बे 7 14 आणि बे 2 4. काय गुणाकार आला तुमचा 72. 72 काय करणार तुम्ही 72 गुणिले 43. सरळ सरळ यांचा गुणाकार केल्याशिवाय पर्याय नाही. जर गुणाकार येत नसेल तर ते पण शिकून घ्या. 3 दुने 6 7 त्रिक 21. इथं स्टार मारा, शून्य ठेवा, तुमची इच्छा. मी स्टार मारतो. लहानपणी आमच्या सरांनी हे शिकवलं होतं, माझं अजून लक्षात आहे म्हणून मी हे करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने शून्य पण ठेवू शकता. ठीक आहे. 4 दुने 8 आणि 7 दुने 7 चोक 28. 7चा पडापाठ आहे का नाही. हा मग 6 6 9 8 आणि 2 10 0 हाच्याला 1 बरोबर 3. 3096 किती होणार 3096. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज सुद्धा काढता यायला पाहिजे. चला झालंय लिहून. तर हा प्रश्न बघा काय प्रश्नामध्ये दिलेलं 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 डॉट डॉट 50 बरोबर काय. डॉट डॉट 50 बरोबर काय. ठीक आहे. आता 50 दिलेलं आहे तर या एक्झाम्पलला कसं सोडवायचं लक्षात असू द्या. डॉट डॉट याचा अर्थ काय होतो, ही संख्या कंटिन्यू 50 पर्यंत चालू आहे. काय होतो अर्थ, कंटिन्यू 50 पर्यंत चालू आहे. पण इथं 2 4 6 8 या प्रमाणात चालू आहे. 2 4 6 8 या प्रमाणात चालू आहे. समजलं का. मग आपल्या सूत्राप्रमाणे जाणार आपण. पहिली संख्या घेणार 2 अधिक शेवटची संख्या घेणार 50 छेदामध्ये काय घेणार 2 आणि गुणिले एकूण संख्या. आता एकूण संख्या किती याच्यामध्ये, तर एकूण संख्या आहेत 25. किती आहेत 25. आता कसं 25 आहेत ते बघा. 1 ते 50 पर्यंत समसंख्या 25 असतात आणि विषम संख्या देखील काय असतात 25. कळालं का. सिंपल लॉजिक आहे ना. 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आहेत अर्ध त्याचं. 1 ते 40 मध्ये किती संख्या आहेत 20. सम असो का विषम असो. 1 ते 60 मध्ये किती आहेत 1 ते 71 मध्ये किती आहेत समसंख्या. आता काय करणार सांगा बरं किती आहेत 35 का 36. 71 मध्ये विचारलं मी किती आहेत ग. अंजली, अंजलीच्या बाजूला मनाली, मनालीच्या बाजूला वैष्णवी. समसंख्या किती आहेत 35 आणि विषम संख्या 36. हा 1 ते 45 मध्ये किती समसंख्या आहेत 1 ते 45 मध्ये किती समसंख्या आहेत 22. 40 पर्यंत 20 पुढचे 22 आणि ते 42 आणि 44 दोन संख्या आणि विषम संख्या विचारलं तर 23. म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजलं का. हा मग किती संख्या आहे टोटल 25. 50 आणि 2 52 छेदामध्ये 52 गुणिले 25 छेदामध्ये 2. बे 1 बे बे 2 4 1 उरला बे 1 12 म्हणजे 26 गुणिले काय येणार 25. आता तुमचा 25 चा पाढा पाठ आहे ना पाठ. हा पाठ आहे मग कसं करणार 25 1 150 हाच्याला येणार 15. 25 दुने 50 आणि 15 किती झाले
65 म्हणजे 650 काय येणार यांची बेरीज. पर्याय क्रमांक 2. 25चा पाढा कोणाकोणाचा पाठ आहे? अरे 25चा पाढा पाठच असतो, राऊंड फिगर संख्या आहेत. हा मग राऊंड फिगर तरी पाठ करा कमीत कमी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काय आलं 650. आता हा झाला एक एक्झाम्पल. लिहून घेता का तुम्ही? थांबू का थोडं? हा ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे, आता याच्यावरती आपण आणखी काय एक्झाम्पल पाहणार आहोत, बघणार आहोत. बरं, आता हे तुम्हाला समजलं. आता मी याचा अपोजिट प्रश्न विचारतो. काय विचारतो? तर बघा प्रश्न विचारतो 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 नाही डॉट 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 49 बरोबर काय? आता याचा अपोजिट प्रश्न विचारला मी तुम्हाला. काय विचारलं? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक डॉट 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 49 बरोबर काय? आता याचं उत्तर तुम्ही काढा. चला बघा, आता या प्रश्नाला कसं सोडवणार आपण? पहिली संख्या घेतली 1, शेवटची संख्या घेतली 49, छेदामध्ये टाकले 2, एकूण संख्या आहेत 25. किती आहेत? हसण्यासारखं काय? 24 कसं काय असणार भाऊ? 49 लास्ट स्टेज आहे ना. 49 लास्ट स्टेज आहे ना. 51 नाही ठेवलं मी, किंवा 24 नाही, ही लास्ट स्टेज आहे. विषम संख्या आहे स्टार्टिंग पासून, म्हणून 25 येणार. मोजून घ्यायला वाटल्यास. त्याच्यानंतर 49 आणि 1 झाले तुमचे 50 गुणिले 25, 25 छेद भाग 2, बे दुने 4, 1 उरला, बे पंचे 10, 25 चा वर्ग 625. तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 625. तर अशा पद्धतीने काढायचं. दुर्गेच्या नांदी लागला तर वाटोळ होईल बरं का, सांभाळून. दोन्ही काढून नाही चालत ना, पर्यायामध्ये पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया आता आपण. कळालं ना? काय चुकलं तेवढं कळालं, भरपूर झालं. आता बघा, आता याच प्रकारामध्ये आणखी आपण बघा, तुम्ही आता शांत बस 2 मिनिटं. तुम्ही 2 प्रकारचे प्रश्न सोडवलेत. एक विषम संख्यांचा सोडवला, एक समसंख्यांचा सोडवला, आणि एक प्रश्न आपण एकूण संख्यांचा सोडवला. बरोबर आहे. आता हाच प्रश्न तुम्हाला रिपीट झाला. 3 अधिक 6 अधिक 9 डॉट 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 60 बरोबर काय? तर याचं उत्तर काय काढणार? सांगून देऊ डायरेक्ट. कारण आता मी पहिले काय टाकलं होतं तुम्हाला? मी काय दिलं? 2 4 6 नंतर 1 3 5 म्हणजे सम विषम. आणि आता इथं बघतोय सर 3 6 चं आलं. तुम्हाला 3 6 चं पण येऊ शकतं, तुम्हाला 5 10 15 चं पण येऊ शकतं, 12 नंतर 24 28 असं पण येऊ शकतं. पाड्यातली संख्या सुद्धा येऊ शकतात. तर यासाठी सुद्धा आपण या सूत्राचा वापर करणार आहोत. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2, पण गुणिले एकूण संख्या असणार तुमची 20. किती असणार? 20. 3 10 30, 3 10 30. कळलं? 20. टोटल संख्यांचा आकडा चुकवायचा नाही. जर टोटल संख्यांचा आकडा चुकला तर तुमचा उत्तर चुकला. कळलं? मग बघा 60 आणि 3 किती झाले? 63 गुणिले 20 भागिले 2, बे 1 बे, इथं 10 राहिले. डायरेक्ट सरळ सरळ दोघांचा गुणाकार म्हणजे काय उत्तर येणार तुमचं? 600. आता याला गुणाकार करत बसू नका. ठीक आहे, गुणाकार करत बसायचं नाही, डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकतात. कळालं का? इथं काय डाऊट आहे का? दुसरा प्रश्न घेऊ का? लिहून घेताय? चालेल. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता बघा या ठिकाणी आता मी हे 2 प्रकारचे प्रश्न घेतले. प्रकार प्रत्येक वेळी वेगवेगळे घेतो मी, लक्षात घ्या. त्याच्यानंतर येणार त्याच्यानंतर येणार 1 हा, त्याच्यानंतर येणार अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 7 अधिक 11 बरोबर काय? चला सोडवा बरं पटकन. ठीक आहे, सोडवा. चला, या प्रश्नामध्ये सूत्राचा वापर होणार नाही. सूत्राचा वापर कोणत्या ठिकाणी होतो? ज्या ठिकाणी सारखा फरक असेल त्या ठिकाणी. या ठिकाणी सारखा फरक आहे का? नाही, म्हणून या ठिकाणी सूत्राचा वापर होणार नाही. सरळ सरळ 11 आणि 7 किती झाले? 18. 18 आणि 5 झाले तुमचे 23. 23 आणि 3 झाले तुमचे 26. 26 आणि 1 झाले तुमचे 27. संपला विषय.
समजलं? आता याच्यावरती आणखी प्रश्न काय विचारला जातात आपल्याला, तर बघा प्रश्न लिहून घ्या. 51 ते 100 दरम्यान, 51 ते 100 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती? काय विचारलं आपल्याला? समसंख्यांची बेरीज. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय विचारलं मी? 51 ते 100 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती? चला काढा बरं उत्तर. प्रश्नामध्ये डोकं चालवलं तर उत्तर एकदम परफेक्ट येतो. आता डोकं कसं चालवायचं, तर बघा मी काय म्हटले तुम्हाला, समसंख्या. काय कोणती संख्या? समसंख्या. तर याच्यामध्ये पहिली समसंख्या येणार तुमची 52 अधिक शेवटची समसंख्या येणार 100. का लक्षात? 51 समसंख्या नाहीच आहे, मग आपण घेऊ शकत नाही. मी फक्त आकडे दिलेत तुम्हाला. मग छेदामध्ये येणार 2 आणि गुणिले एकूण संख्या किती येणार? 25. 51 ते 100 पर्यंत 25 संख्या असणार ना सम म्हटल्यावरती. तर याच्यानंतर यांची बेरीज किती झाली? 152 गुणिले 25 आणि भागिले 2. बे 1 बे, बे 7 14, 1 उरला बे 1 12 बरोबर 76 गुणिले 25. आता 25 किती होतात? 150. 150 पैकी 0 ठेवलं, आच्याला 15. त्याच्यानंतर 25 जर 150 झाले तर 25 7 किती होणार? 175. किती होणार? 175. मग 0 8 1 म्हणजे किती होला उत्तर तुमचे? 180. म्हणजे 1800 बेरीज येणार. किती येणार? 1800. कळालं का या ठिकाणी? तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचा होतं. ओके, चला झालं आपण. तर बघा पुढचा प्रश्न आहे आता. काय विचारलंय बघा, 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? सेम क्वेश्चन आहे ना, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तसं. तर 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. काय काढायचंय? बेरीज. मग त्यासाठी 38 ते 88 पर्यंत एकूण समसंख्या किती? नैसर्गिक संख्या तुम्हाला काढता येतात, समसंख्या तुम्ही काय करतात? 50-50 करून टाकतात. बरोबर आहे ना? मग आता जर प्रश्न असा आला तर तुम्ही काय करणार? तर काय करायचं माहितीये का? पहिली संख्या घ्यायची अधिक शेवटची संख्या घ्यायची 88 आणि छेदामध्ये 2 करून टाकायचं. छेदामध्ये काय करायचं? 2. ठीक आहे. आणि गुणिले काय करणार? एकूण नैसर्गिक संख्या. अच्छा, नैसर्गिक संख्येची बेरीज आहे ना. ठीक आहे, ते झालं. काय केलं या ठिकाणी आपण? या ठिकाणी बघा आपल्या सूत्रानुसार गेलो आपण. पहिली संख्या घेतली 38, शेवटची संख्या घेतली 88 आणि छेदामध्ये केलं 2. गुणिले करणार आपण एकूण संख्या. आता याच्यामध्ये आपल्याला काय काढायचंय? एकूण संख्या काढायच्या आहेत. मग एकूण संख्या कशी काढणार? तर बघा यासाठी तुम्हाला करायचंय 88 वजा 38. ठीक आहे, 88 वजा 38 किती येणार? 50. आता 50 झालं, याच्यामध्ये अधिक मिळवणार म्हणजे अधिक 1 मिळवलं म्हणजे काय झालं? तुमचे 51 टोटल संख्या आहेत. 51 काय आहेत? टोटल संख्या. पण आपल्याला विचारलं किती आहे? समसंख्या विचारली. टोटल संख्या विचारली का? समसंख्या. तर या ठिकाणी समसंख्या किती आहेत ते बघूया. तर बघा समसंख्या काढण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. 38 ते 40 या दरम्यान किती संख्या असतात तुमच्या? 2. 38 आणि 40 दोनच समसंख्या भेटणार ना. त्याच्यानंतर 41 ते 50 किती संख्या भेटणार? 5. 1 ते 10 संख्यांमध्ये 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या. 51 ते 60 मध्ये किती मिळणार आपल्याला? 5. 61 ते 70 मध्ये किती मिळणार? 5. 71 ते 80 मध्ये किती मिळणार? 5. आणि 81 ते 88 पर्यंत किती मिळणार? तर 82 83 82 84 86 आणि 88 किती मिळणार? 4. टोटल संख्या किती झाल्या? 5 त्रिक 15 15 20 20 आणि 6 26. मग टोटल संख्या किती आहे तुमची? 26. टोटल संख्या किती आहेत? 26. कळालं? मग टोटल संख्या 26 आहे. याच्यानंतर तुम्ही आपल्या पद्धतीने करू शकता. कसं? दोघांची बेरीज केली 8 दुणे 16 4 1 8 11 आणि 1 12 200 126 गुणिले 26 छेदामध्ये 2 बे 1 बे आणि बे दुने बे 1 बे त्रिक 6 म्हणजे काय आलं शेवटी तुमचे 126 गुणिले 13. काय आलं? 126 गुणिले
13. मग या दोघांचा गुणाकार किती येणार? तर यांचा गुणाकार किती येणार तुमचा? 1638. गुणाकार व्यवस्थित करून घ्यायचंय तर तुम्हाला मिळणार 1638 पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचंय. म्हणजे समजा दरम्यान किंवा आता बघा, आता 26 संख्या काढताना आपल्याला अडचण, तुम्हाला हे तर करता येतं. मी तुम्हाला एक पद्धत सांगितली की तुम्ही या पद्धतीने सुद्धा काढू शकतात. किंवा याच्यामध्ये दुसरी पद्धत अशी आहे, आपण यांचा फरक काढला, किती मिळाला आपल्याला? 50. किती मिळाला? 50. बघा 50 मिळालं, याच्यातला 50 25% किती होणार? 50% 25. बरोबर आहे. आणि शेवटी जर समसंख्या असेल तर यामध्ये +1 करायचं, म्हणजे टोटल संख्या किती होतात? 6. जर समसंख्या नसेल तर 1 प्लस करायची आवश्यकता नाही, पण जर समसंख्या असेल तर त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं, म्हणून टोटल संख्या आली 26. तर अशा पद्धतीने तुम्ही टोटल संख्या काढू शकतात. जर याच्यामध्ये तुम्हाला 19-20 झालं तर तुम्ही या पद्धतीने मांडणी करून पण काढू शकतात. काय माहितीये का, 1 मार्काचं महत्व आहे. याला मांडणी करायला किती मिनिटं लागतील? जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंद. आणि हे निघाला म्हणजे तुमचं हे उत्तर आरामात निघतं. क्लिअर? चला आता पुढचा प्रश्न बघूया. हा, आता इथं प्रश्न बघा काय विचारलंय, 60 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती? बरं, या टाईपचे प्रश्न तुम्ही कधी ऐकलंय? काय बोलतायत? हाय की पोलीस भरतीला विचारले गेलेला बऱ्याच वेळा. ठीक आहे. हा किती? आता याच्यात या प्रश्नामध्ये काय विचार, 60 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती? काय करणार तुम्ही? 62 1 झाली, 64 1 झाली, 2 झाली, 66 3 झाल्या, 68 4 झाल्या आणि 70 5 झाल्या. 5वी म्हटलंय ना सर, अशा पद्धतीने आम्ही काढू. उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे, हरकत नाही. जर तुम्हाला इथं कमी संख्या दिलेली असेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकतात, बाकी विषय नाही. पण जर तुम्हाला या पद्धतीने नसेल तर तुम्ही काय करणार माहितीये का, 60 नंतर 5वी समसंख्या. आता इथं कुठे आहे? 60 आहे आणि इथे किती आहे? 5 आहे. दोन्ही संख्या काय आहेत? ही समसंख्या आहे आणि ही विषम संख्या आहे. सम विषम जर अशी जोडी असेल तर तुम्हाला काय करायचं माहितीये का, 60 + 5 किती झाले टोटल? 65. नाही 5 नाही, आपल्याला 5 याचं डबल करावं लागेल, कारण इथं समसंख्या दिले. काय करावं लागेल? डबल. 5 × 2 म्हणजेच काय झालं? 60 अधिक 10 किती झाले? 70. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकतात. किती काढायचं? फक्त काय करायचं तुम्हाला? डबल करायचं. पण कधी करणार? ज्यावेळेस 60 आणि इथं सम आणि इथं विषम असेल तेव्हाच. अजून एक एक्झाम्पल घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. हा, तर बघा काय पुढचा प्रश्न आहे तुमचा, 78 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती? म्हणजे सेम प्रश्न आहे का नाही? तर बघा काय करायचं तुम्हाला, 78 अधिक याचा काय कोणाचा? गुणाकार, म्हणजे 7 दुने 14. दोघांची बेरीज केली, काय उत्तर आलं आपलं? 8 आणि 4 12 2, 4 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, म्हणजे 92. पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं होतं. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न घेऊया. हा, या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी बघा रे, काय म्हटलं आपल्याला, 40 नंतर येणारी क्रमागत 8वी विषम संख्या कोणती? काय विचारले आपल्याला आता या ठिकाणी? तर क्रमागत 8वी विषम संख्या विचारले. तर या ठिकाणी काय सीन झाला? सम वर्सेस सम झाला का नाही? आपण याच्या अगोदर काय बघितलं? सम विषम, विषम सम किंवा सम विषम दोघांचा अर्थ एकच होतो. तर या ठिकाणी काय झालं? सम सम झालं. तर मग यावेळेस काय करायचं? 40 अधिक याचा डबल किती? 16 आणि यामध्ये 1 मिळवायचा, म्हणजे 40 आणि 16 किती झाले तुमचे? 40 आणि 17 यांची बेरीज किती? 17 आहे. 40 आणि 17 किती? 50 57. किती उत्तर येणार? -1 करा ना. हा, -1 करायचं होतं, आपण +1 केलं. ठीक आहे. चला किती झाले?
40 प्लस 15 किती होतात तुमचे 55. मग याचं उत्तर काय आहे 55. ऐका बरोबर. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय बघा, जेव्हा सम संख्या असेल तर तुम्हाला -1 करायचंय. काय करायचंय, सम असेल तर -1. या ठिकाणी तुम्हाला जर विषम जरी आलं, विषम वर्सेस विषम, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचंय -1. समजलं. जर तुम्हाला सम आणि विषम यांची जोडी आली त्यावेळेस तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त दुप्पट करायचा. विषम आला आणि सम आला तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करणार, फक्त दुप्पट करणार. -1 कधी करायचं, ज्यावेळेस सम सेम संख्या आल्या त्यावेळेस तुम्हाला वजा करायचा आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. आता इथं बघा, या ठिकाणी काय प्रश्न आपल्याला 42 नंतर काय आहे, 42 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या कोणती. 42 आणि 5वी म्हणजे काय झालं रे, सम आणि विषम. सम आणि विषम असेल तर काय करतो आपण, सरळ 42 प्लस 10 म्हणजे याची डबल केली 10, किती झाले 52. आहे का 52 आपल्यामध्ये. सम आणि विषम 42 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या कोणती. सम विषमला तर यायला पाहिजे. ऐका, 42 च्या ऐवजी आपल्याला पाहिजे होतं 45. 45 नंतर 5वी विषम संख्या कोणती असं विचारलं तर आपलं उत्तर येणार ते 45 नंतर 5वी विषम संख्या कोणती. मग विषम जोडी आली, इथं विषम आली, इथं विषम आली, याचं काय करणार आपण डबल आणि 45 ऍज इट इज म्हणजे 5 आणि 5 किती उत्तर येणार 55. तर ते आ पद्धतीने उत्तर आहे. समजलं. फक्त काय इथं सम आणि विषम आली तर -1 करतो आपण. आलं का लक्षात. आता जर असं विचारलं बाबा 42 नंतर 5वी विषम संख्या कोणती, 42 नंतर 42 अधिक 5 दुने 10 केलं, किती उत्तर येणार याचं बेरीज 52. याच्यातून -1 केलं किती मिळणार आपल्याला 51. ते पर्यायामध्ये अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो आपण. काय करायचं, -1 करायचं. कारण कधी करणार, ज्यावेळेस सम आणि विषम वेगवेगळ्या रूटने येणार. आता कळालं का नाही, अजून डोक्यात नाही बसलं काय ग, 12 का वाजले. तर हळूहळू बोलतो जर आता म्हणजे समजेल. आता बघ या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 42 ही संख्या कोणती आहे, सम आहे. दिसतंय का तुला क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वी म्हटलेलं आहे, ही संख्या कोणती आहे, विषम आहे. ज्यावेळेस तुम्हाला सम आणि विषम दोन असतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, 42 तर ऍज इट इज ठेवायची आणि याचं काय करायचं, डबल करायचा. डबल करून याच्या म्हणजे कसं करायचं, डबल करून याच्यात 5 गुणिले 2 आणि कंसाच्या बाहेर -1 किंवा कंसामध्ये ठेवलं तरी चालेल, हरकत नाही. ठीक आहे. याचं डबल केलं 10 आलं, 10 दोघांची बेरीज करून वजा करा किंवा डायरेक्ट 10 मधून 1 वजा करून इथं आणा, काहीच प्रॉब्लेम नाही. समजा दोघांची बेरीज केली आपण, बेरीज आली 52 आणि यामधून -1 करणार म्हणजे उत्तर किती येणार आपला 51. तर किती जोड्या आहेत, कोणती संख्या येणार, 5वी विषम संख्या म्हटली तर 51 येणार. ठीक आहे. आता हे जर तुम्हाला राहिलं 45 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती. बरं ठीक आहे. 45 नंतर येणारी 7वी विषम संख्या. आता 45 काय आहे तुमची विषम आहे, अधिक 7 काय आहे तुमचं विषम आहे. आता आला का विषमच्या जोड्या. विषमच्या जोड्या असेल त्यावेळेस काय करणार, 45 याचं डबल काय करणार 14 केलं डबल 9 5 किती उत्तर आलं 59. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे 59. विषम आलं -1. आता सम आला तर का बघा, इथं तुमचं 40 आहे, 40 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती, म्हणजे ही पण सम झाली, ही पण सम झाली या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा काय करणार, 40 ऍज इट इज ठेवणार, याचं डबल करणार, किती येणार 24. बेरीज केली 4 7 64 याचं उत्तर येणार. आलं का लक्षात. म्हणजे डबल करायचं फक्त. आज ही जोडी सम विषम असेल तर काय करणार -1 डबल करून -1
किंवा विषम सम असेल तरी पण डबल करून -1. ठीक आहे, विरुद्ध आले, दोन वेगवेगळे आले तर असं करायचं, -1. नसेल तर बेरीज. क्लिअर आता समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊया. हा, आता इथून पुढे जे आपण घेणार आहोत ते घेणार आहोत 2024 मध्ये आपल्याला जे पेपरला प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरं. ठीक आहे, चला पहिला प्रश्न लिहून घ्या. आतापर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला गणित समजलं असेल, याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचंय. आता पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला, तर बघा या ठिकाणी 2024 मध्ये विचारले गेलेले पोलीस भरतीले प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी मूळ संख्या कोणत्या आहेत? किती सोपा प्रश्न विचारला आपल्याला, खालीलपैकी मूळ संख्या कोणत्या आहेत? ओळखा बरं कोणती मूळ संख्या आहे खालीलपैकी. 2024च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहेत, सांगा कोणती मूळ संख्या आहे? तर बघा या पर्यायामध्ये 161 ला सुद्धा भाग जातो. कशाने भाग जातो 161 ला? 23 आणि 7 ने. ठीक आहे, 7 आणि 23 ने जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 221 ला कशाने भाग जातो? भाग जात नाही, ही मूळ संख्या आहे तुमची. 376 समसंख्या विशेष नाही आहेत. ठीक आहे, आणि 437 ला 19 ने भाग जातो. 19 ने भाग जातो. 221 ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून ही संख्या तुमची मूळ संख्या आहे. कळलं का? तर अशा पद्धतीने तुम्हाला मूळ संख्या ओळखायची होतं. लिहून घेताय का? पटापट पटापट करा आता. चला आता पुढचा प्रश्न बघूया. कोणतं? अरे इथं वेळ वाया जातोय. हा प्रश्न चुकीचा दिलेला आहे, कारण या सर्व संख्या मूळ संख्या नाहीतच. कारण या संख्येला पण भाग जातोय, या संख्येला पण भाग जातोय. ठीक आहे, म्हणजे या मूळ संख्या नाही, ती गोष्ट लक्षात ठेवा. बाकी सर्व मूळ संख्या नाहीतच आहे, याच्यामध्ये मूळ संख्याच दिली नाही आपल्याला, म्हणून हा प्रश्न रॉंग आहे. चला जाऊ द्या, पुढचा प्रश्न घेऊया आता आपण. चला आता याचा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी सर्वात लहान 5 अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल. सर्वात लहान 5 अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल ती संख्या आपल्याला ओळखायची आहे. असा जर प्रश्न आला, हे प्रश्न आले म्हणजे तुमचं वेळ वाया जाणार 100%. काय जाणार? वेळ वाया. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, याला भागिले 41 करावं लागेल, हिला पण भागिले 41 करावं लागेल, याला पण भागिले 41 करावं लागेल, आणि याला देखील भागिले 41 करावं लागेल. तुमच्याकडे पर्याय नाही, या प्रश्नाला वेळ वाया जाणार, तुम्हाला भागाकार करावा लागेल. याचा भागाकार येतो 244. आता आपला वेळ नाही वाया झाला पाहिजे म्हणून तुम्हाला डायरेक्ट सांगतो. याचा भागाकार येतो 244, याचा भागाकार 244.90. ठीक आहे, याला पूर्ण भाग जातो. त्याच्यानंतर येतो 245. ठीक आहे, आणि याचा भागाकार येतो 244.51. आता या ठिकाणी काय विचारलंय, खालीलपैकी सर्वात लहान 5 अंकी संख्या जिला 41 ने भाग जाईल. 41 ने भाग जाईल असा प्रश्न समजून घ्या. 41 ने भाग जाईल. आता इथं पॉइंट मध्ये निघतोय ना, तर याचा विषय क्लोज, कारण भाग पूर्ण गेला पाहिजे. त्याच्यानंतर हा एक पॉइंट मध्ये निघतोय, याचाही विषय क्लोज, कारण भाग पूर्ण गेला पाहिजे. आता या दोन संख्या राहिल्या. आपल्याला काय विचारले, 5 अंकी संख्या सर्वात लहान, काय म्हटले, लहान. मग या लहान संख्या कोणती आहे तुमची? 2 नंबर ऑप्शन वाले, की ज्याला पूर्ण भाग जातोय. भाग तर 2 संख्यांना जातो, पण सर्वात लहान कोणती आहे? ही संख्या, म्हणून याचं उत्तर 2 नंबर पर्याय आहे. कळलं? कधी कधी तुम्हाला वेळ वाया घालवण्यासाठी असे प्रश्न विचारले गेलेत. कधी विचारले गेलेत? मुंबई कारागृहाला होता, त्याच्यानंतर
याला पण होतं मीरा भाईंदर. ठीक आहे, आता काय विचारलंय तुम्हाला बघा, 1 ते 40 दरम्यान किती मूळ संख्या आहेत विचारलं. मी तुम्हाला काय बोललो होतो, असे पण प्रश्न विचारतात, मूळ संख्या किती आहेत. मूळ संख्या किती आहेत हे ओळखण्यासाठी तुमचं काय पाठ पाहिजे, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या कमीत कमी पाठ पाहिजे, तरच तुम्ही ओळखू शकता, नाहीतर नाही ओळखू शकत. ठीक आहे, आता बघा 1 ते 10 दरम्यान किती मूळ संख्या आहेत रे. चला इथं लिहून देतो, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि बस. किती आहेत, 3 संख्या आहेत. असं तुम्ही कॅल्क्युलेट डोक्यात ठेवा म्हणजे तुमचं उत्तर काढता येईल. 11 ते 20 किती मूळ संख्या आहेत, 2. 11, 13, 19, 17 4 मूळ संख्या आहेत. किती आहेत, 11, 13, 17 आणि 19, टोटल किती आहेत, 4. त्याच्यानंतर 21 ते 30 दरम्यान तर बघा 23, 27 सॉरी 29 दोनच आहेत का नाही, दोनच आहेत. त्याच्यानंतर 31 ते 40 दरम्यान किती मूळ संख्या आहेत बघा, 31 आहे, 37 आहे. त्याच्यामध्ये कोणती संख्या आहे का, नाही. मग टोटल संख्या किती आहेत, 2. किती झाली आता बेरीज, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 2 11 आहे का पर्यायामध्ये, तर बघा 4 नंबर पर्याय. तुम्हाला याच्यासाठी 1 ते 50 100 पर्यंत मूळ संख्या पाठांतर करणं गरजेचं. तुम्ही काय शिकलं त्याच्यातून की 1 ते 100 पर्यंत आपल्या मूळ संख्या काय पाहिजे, पाठच पाहिजे, पर्याय नाही. बरोबर आहे. आपली एक मूळ संख्या कोणती राहिली रे अजून, 12 कॅल्क्युलेट होतीये, 4 आणि 4 8 आणि 3 9 8 8 आणि 3 11 कसे काय, थांबा बरं, 2 1 राहिली ना रे, आपण 2च नाही घेतली बघा, 2 3 डायरेक्ट 3 5 7 करून दिले, 2 1 मूळ संख्या राहिली. म्हणजे टोटल मूळ संख्या किती आहेत, पहिल्या 1 ते 10 मध्ये 4, 11 ते 20 मध्ये 4, 21 ते 30 मध्ये 2 आणि 31 ते 40 मध्ये 2, असे 4 आणि 4 8 आणि 4 12, टोटल किती संख्या आहेत 12, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय शिकलात की बाबा नाही सर, मी तुम्हाला सुरुवातीला मूळ संख्या सांगितली, तर मूळ संख्या काय करावं लागेल, तुम्हाला पाठांतरच करावं लागेल, पर्याय नाही. आता कुठला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती आहे जिला 88 ने भाग जाईल. 4 अंकी मोठी संख्या कोणती आहे जिला 48 ने भाग जाईल, 88 ने भाग जाईल डायरेक्ट, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर बघा या सगळ्या 4 अंकी संख्या आहेत, 88 ने भाग जाईल म्हटलेलं आहे. तर यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे बरं, तर 99 88 ही सर्वात मोठी संख्या आहे का नाही. मग या संख्येला भाग देऊन बघा, काय नाही भाग देऊन बघा, हे बघा 9988 भागिले 88, 88 1 88, माझे डायरेक्ट पाठ आहेत बघा, 1 1 8 8. आता भाग जातो का यांना, तर यांना भाग जातो का, तर भाग जात नाही. पॉइंट मध्ये एक्झाम्पल येतं, पॉइंट मध्ये आहे. आपल्याला काय पाहिजे, जिला 88 ने भाग गेलाच पाहिजे. आता हे तुम्हाला करावंच लागेल बरं का, तुम्हाला ऑप्शन नाहीये, वेळ खाऊ प्रश्न आहे. तर इथं भाग जातो जात नाही, पॉइंट मध्ये उत्तर निघतं, पॉइंट मध्ये 113.5 येतं, तर हिचा विषय क्लोज होतो. त्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे तुमच्याकडे, 97 68. याच्याही पेक्षा मोठी संख्या ही आहे तुमच्याकडे 99 44. आता 99 44 ला भाग जातो का, यस जातो, 113 याचा भागाकार येतो, काय येतो 113. म्हणजे आपला उत्तर काय आहे 99, पहिला नंबर पर्याय उत्तर बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, असं नाही की तुम्ही सगळे एक्झाम्पल सोडवायलाच पाहिजे. बघा हे परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती आपण सोल्युशन काढतोय. हे असं नाहीये की तुम्ही सगळे प्रश्न सोडवलाच पाहिजे. मी काय केलं, पहिले सर्वात मोठा अंक घेतला, कोणता, हा वाला, भाग देऊन बघितलं, भाग गेला नाही. त्याच्यानंतर मला गरज पडली दुसऱ्या अंकाची, मी हा अंक घेऊन बघितला, याला पूर्ण भाग जातोय. आपल्याला विचारलंय मोठी 4 अंकी संख्या, ही सर्वात मोठी संख्या कितीला भाग जातोय, बाकीचे करायची आवश्यकता नाही. ठीक आहे, बाकीचे करण्याची आवश्यकता नाही, ही जातोय ना भाग, इथं विषय क्लोज झाला, आपलं उत्तर आलं. समजलं. असा वेळ सुद्धा तुम्हाला वाचवायचा आहे. ठीक आहे. आणि याला या काही प्रश्नांना पर्याय नाही, तुम्हाला करावंच लागेल.
आता पुढचा प्रश्न काय आला बघा, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती? मी तुम्हाला त्रिकोणी संख्या सांगितली, पण त्रिकोणी संख्या शिकवली नाही तुम्हाला, मी फक्त त्रिकोणी संख्या ओळखायचं सांगितलं. आता त्रिकोणी संख्या या त्रिकोणी संख्येवर तुम्हाला शिकवून टाकतो. तर बघा 21 पाया, हा जो म्हणतो याला म्हणतात पाया. जर पाया आली असेल तर त्याची पुढची संख्या येणार तुमची 21 गुणिले 22. काय येणार? 21 गुणिले 22. आता हे मी का म्हणतो 21 गुणिले 22, तर लक्षात असू द्या. त्रिकोणी संख्येचं सूत्र काय म्हटलं होतं थोडंसं आठवा. दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. आता पाया जर 21 दिलं आणि आपल्याला क्रमागत जर पाहिजे तर पुढची संख्या काय घ्यावी लागेल आपल्याला? 22. काय घ्यावी लागेल? 22. म्हणून 22 घेतलं. आणि भागिले 2 का करतोय आपण? दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणतात. कशाला म्हणतात? निमपट. आणि कोणत्याही संख्येला जर आपण निमपट करायचं असेल तर आपल्याला 2 ने भागावं लागतं. मग बे एक बे, बे एक बे, बे एक बे. मग 11 एकी 11, हातच्याला 1, 11 दुने 22 आणि 1 किती होणार रे? 23. म्हणजे काय आलं उत्तर? 231. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची आहे. ओके, आता हे झालं. ऑलरेडी तुम्हाला पाया दिलं गेलं. कधीचा प्रश्न आहे हा? जवळपास कधी विचारलं गेला आहे? अच्छा, विचारलं गेलाय पण 100%. आता हे तुम्हाला डायरेक्ट पाया दिलं. आता मी तुम्हाला सांगितलं 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या ओळखा. 5वी. काय उत्तर दिलं तुम्हाला? 15 पाया असणारी 5वी त्रिकोणी संख्या ओळखा. प्रश्न कळाला का? 15 पाया असणारी 5वी त्रिकोणी संख्या ओळखा. 15 पाया म्हटलं तर तुम्ही काय करणार? 15 गुणिले 16. आता 5वी संख्या वापरली ना मी. हा, आता इथं 5वी संख्या राहू द्या. 15 पाया असणारी संख्या ओळखा एवढंच बघूया आपण. 15 पाया 16 घेतला, भागिले 2 घेतलं, बे एक बे, बे आठी 16, 12 आठे आणि 20 होतात का? 15 आठे 20 होतात ना. हा, मग याचं उत्तर काय मिळणार आपल्याला? 120. ही त्रिकोणी संख्या. आता या प्रश्नामध्ये बघा, आता त्रिकोणी संख्यामध्ये ए टाईपचा एक प्रश्न आला. आता दुसऱ्या टाईपचा किती येणार? 21 पाया 21च्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या कोणती? बघा काय प्रश्न लिहितोय मी. 21च्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या कोणती? असंही आपल्याला प्रश्न विचारतात बरं का. मग 21च्या पुढील 5वी म्हटलंय ना, तर काय करायचं? 21चा डबल. काय आहे डबल? जास्त डोकं, लई सोपं आहे, लई डोकं नको. किती आहे? 42. 42च्या अगोदरची वर्ग संख्या घ्यायची. 42च्या अगोदर वर्ग संख्या कोणती आहे तुमची? कोणती आहे? 36. मग 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 6चा. मग या 6 मध्ये मिळवायचंय 5. 5वी म्हटलंय ना, 5 मिळवायचं. किती झाली बेरीज? 11. मग 11 हे झाला आपल्याला पाया. काय मिळालं? पाया. आणि ज्यावेळेस तुम्हाला पाया मिळाला त्यावेळेस तुम्ही काय करतात? उत्तर काढतात. बरोबर आहे का नाही? मग काय करणार? 11 गुणिले 12/2. बे एक बे, बे सक 12, 11 सक 66. ही झाली तुमची पुढची त्रिकोणी संख्या 5वी. बघ, जी संख्या दिली असेल त्याचा डबल करायचं. केलं डबल, किती मिळालं? 42. 42च्या आतली वर्ग संख्या काय घ्यायचं? वर्ग संख्या. किती मिळाली? 36. मग 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. मग या 6 मध्ये हे प्लस करायचं, तेव्हा आपलं उत्तर येणार. ठीक आहे, सोपं आहे, लय अवघड नाही. लिहून घ्या. परत हा विषय शिकवणार नाही. जर परत तुम्हाला हे लेक्चर पाहिजे तर तुम्हाला पैसे भरावे लागतील. कशामध्ये? ऍप मध्ये. हे सगळे ऍप साठी चाललंय आता, प्रोफेशनल डायरेक्ट. ओके. हा, तर बघा विषय असा होता. तर पुढची संख्या कसं काढायचं कळालं. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण समजून घेण्यासाठी. ओके. तर बघा
15 नंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती? ठीक आहे, 12वी त्रिकोणी संख्या विचारलं, प्रश्न समजलं. आता बघा याचं उत्तर काढूया आपण. तुम्ही काढताय का? ठीक आहे. 17 देखते 15 नंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती हा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. 15चं सर आम्ही डबल केलं, आम्हाला मिळालं 30. 30च्या अगोदरची वर्ग संख्या घेतली, मिळालं 25. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. 5 मध्ये 12 मिळालं आम्हाला झाले 17. हा मिळाला आम्हाला काय? पाया. आम्ही करणार 17 गुणिले 18 छेदामध्ये 2, बेक बे, 92 18 आणि 17 9 153. हे माझं उत्तर. तुम्ही 17 पर्यंत पोहोचले पण पुढे गाडी चालवलीच नाही, तर ही गाडी कशा पद्धतीने चालवायची होती? या पद्धतीने. क्लिअर? कळलं का? चला गुड. पुढचा प्रश्न घेऊया. आता तुम्हाला समजलं हे नंतर विचारणारी गोष्ट आहे. आणि हेच प्रश्न जर तुम्हाला फिरून असं विचारलं 15च्या अगोदर, काय अगोदर 5वी त्रिकोणी संख्या कोणती? प्रश्न काय आला? 15च्या अगोदर 5वी त्रिकोणी. आता मी काय विचारलं तुम्हाला? 15च्या नंतर 5वी 7वी काय असेल ते 15 नंतर. आता काय 15 अगोदर कळतंय? 15 नंतर. आता 15 अगोदर कसं करायचं? सेम कंडिशन. 15चा डबल केलं 30 मिळालं. 30चा वर्ग संख्या मिळाली 25. 25 कशाचा वर्ग आहे? जी 5चा. तरी अरे हा जरा गडबड झाली, इथं आपण 3 घेऊन टाकूया. अंदाजित एक्झाम्पल घेतोय ना म्हणून गडबड होते. 3 घेतलं तर 5 आलं. 5 मधून काय वजा करणार? 3. अगोदर म्हटलं तर काय करायचं? वजा. पुढची म्हटलं तर काय करायचं? बेरीज. मग 3 वजा केलं, मिळालं 2. 2ची पुढची संख्या घेतली 3 छेदामध्ये 2, बेक बे बरोबर मिळालं 3. हे याचं उत्तर. कळलं का? पुढची प्लस, मागची मायनस, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. हो 9 वाजले मला पण माहिती आहे. तर पुढचा प्रश्न आहे बघा. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय मिळेल? काय प्रश्न आहे? 5 अंकी लहानात लहान. आता 5 अंकी लहानात लहान संख्या सांगा बरं. हीच आहे ना 5 अंकी लहानात लहान. काय याच्यापेक्षा लहान आहे कोणती? 3 अंकीत लहानात लहान. 3 अंकी लहानात लहान कोणती असणार जी? सिंपल आहे. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. काय उत्तर येणार? झालं आमचं या प्रश्नाचं उत्तर. असे देखील सोपे प्रश्न विचारतात. प्रत्येक वेळेस अवघड प्रश्न विचारतीलच असं नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया. लिहिताय? घ्या लिहा पटापट. खरं वाचायला लागले. काय म्हटलंय आपल्याला? एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. 2 अंकी संख्या आहे त्यांची बेरीज किती आहे? 11 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी मूळ संख्यापेक्षा लहान आहे. म्हणजे अंकांची अदलाबदल जर केली आपण तर मूळ संख्यांपेक्षा काय आहे? लहान आहे. तर ती मूळ संख्या कोणती? ती मूळ संख्या कोणती? आता बघा प्रश्न कशा पद्धतीने फिरवला आहे ते. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे बघा, लक्षात असू द्या. याच्यामध्ये पर्यायमधून जाणार आपण. कशातून जाणार? पर्यायमधून. आता 2 अंकांची बेरीज कोणती कोणती आहे बघा. याची 2 अंकांची बेरीज 11 आहे का? आहे ना? याची आहे का? नाही. हा पर्याय कट झाला इथंच. काय 2 अंकी संख्यातील अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्यापेक्षा लहान आहे. तर मूळ संख्या कोणती आहे? ठीक आहे. आता या अंकांची बेरीज केली आपण तर किती येतं? या अंकांची बेरीज केली तर 7. म्हणजे डायरेक्ट आपल्याला पर्याय काय याच्यातून? बरं. आता हे जे तिन्ही पर्याय आहे यातून तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळालं 92 आहे. ठीक आहे. डायरेक्टली तुम्ही असं उत्तर काढू शकता. पण याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे? 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज. आता 2 संख्या समजा त्या या आहेत 9 आणि 2. यांच्या अंकांची बेरीज किती आहे? 11 आहे. ठीक आहे.
अंकांची बेरीज 11 आहे, त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या. मग या संख्यांची समजा अदलाबदल केली, 92 आहे 29 झाली, मूळ संख्येपेक्षा लहान आहे, म्हणजे ही जी मूळ संख्या आहे ह्याच्यापेक्षा काय आहे, लहान आहे, तर ती मूळ संख्या कोणती, म्हणून ही संख्या 92 आहे. समजलं का? परत एकदा सांगतो, दोन अंकांची बेरीज 11 आहे आपल्याला माहिती आहे, यांच्या अंकांची अदलाबदल केली तर जी आता 92चं काय झालं 29 झालं, पण ह्याच्यापेक्षाही काय पाहिजे, लहान पाहिजे, म्हणून ती संख्या आहे. आता या सीन मध्ये बघा 6 आणि 7 किती झाले, 13. ठीक, किती झाले, 13. 67 आहे. यांची अंकांची जर आपण अदलाबदल केली तर काय होणार, 76. म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या मोठी झाली, म्हणून हा पर्याय येणार नाही. मुळात त्यांची बेरीज जमत नाही म्हणून येत नाही, पण समजा जर आपण ट्राय करून बघितलं तर येत नाही, म्हणून हा पहिला पर्याय बरोबर आहे. बघा काही प्रश्न आपले कशातून सुटतात, पर्यायामधून सुटतात. याच्यावरून काय शिकलात तुम्ही, काही बरेच प्रश्न आपले पर्यायामधून सुटतात. ठीक आहे. हा, आता हा प्रश्न बघा काय म्हटलंय, 2, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्याने भागले असता प्रत्येक वेळेस बाकी 1 उरते, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती. समजला प्रश्न. 2 ने भागायचंय, 3 ने भागायचंय, 4 ने भागायचंय, 5 ने भागायचंय, 6 ने भागायचंय, 9 ने पण भागायचंय, आणि अशी मोठ्यात मोठी संख्या ओळखायची आहे. बरोबर आहे. कसं ओळखणार जी, एकदम सोपं आहे. 2 ही समसंख्या आहे, 4 ही समसंख्या आहे. पहिले विषम संख्या ही आहे, ही आहे, ही आहे, 3 विषम संख्या आहे, आणि त्या विषम संख्येला कशाने भाग जात नाही, 2 ने आणि 4 ने भाग जात नाही. जातं का भाग, कोणत्याही विषम संख्याला समसंख्याने भाग जात. आपलं उत्तर काय, डायरेक्ट 990 झालं. कुठं प्रश्न आहे तो, नाही याच्यामध्ये 1 पण उरते असं पण आहे ना रे. थांबा 1 उरते असं म्हटलेलं ना आपल्याला. ओके ओके. तर काय काम करणार माहिती आपण, सांगतो मी. 1 उरत म्हटले ते संख्या जरा बघितलं नाही मी. याच्यातून 1 वजा करा, किती उरत, 999 नाही 89, 989. ठीक आहे. याच्यातून वजा करा 900, याच्यातून वजा करा 900, याच्यातून वजा करा 900. ठीक आहे. आता काम काय करायचं, सगळ्यांना भाग देऊन बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता 189 आहे, याला 2 ने भाग जात नाही, 4 ने भाग जात नाही, याचा विषय इथंच क्लोज झाला. ठीक आहे. आता 6 ने, आता अंदाज लावायचं की कोणत्या संख्येने भाग जाणार नाही ते शोधायचं आपल्याला. 6 ने बघा किंवा 5 ने, आता 5 ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो, ज्या संख्येच्या एके स्थानी 5 असेल, 0 असेल त्यांना जातो, याच्याने भाग द्यायची आवश्यकता नाही. 4 ने पण भाग देऊन बघितलं, 4 दुने 8, 1 उरला 16, 4 ने भाग जातोय, 2 ने, 4 ने जातोय, 2 ने जातोय, 3 ने पण जातोय, 6 ने जातोय का, 6 1 6 उरले 3, 6 6 36, म्हणजे 6 ने पण जातोय, 9 ने जातोय का, 9 1 9, नमसक 54 होतात, म्हणजे भाग जात नाही 9 ने, याचा विषय क्लोज झाला. ठीक आहे. 9 ने याला भाग जातोय का, नाही जात, विषय क्लोज झाला. 9 1 9, पण 9 10 80 होतात का, आपल्याकडे काय राहिलं फक्त 900. 900 ला 9 ने भाग जातो, विषय क्लोज. 6 ने भाग जातो, 5 ने जातो, 4 ने जातो, 3 ने जातो, 2 ने जातो. आपलं उत्तर काय येणार, 901. काय उत्तर येणार, काय केलं आपण, इथून 1 1 वजा केलं, कारण प्रत्येक वेळेस किती बाकी उरते, 1. जेवढी बाकी उरते तेवढी वजा करायची, त्यांना भाग देऊन बघायचं. पर्यायामधून पण आपण काही मिनिटं, काही क्षणामध्येच काढू शकतो. कसं पर्याय कट करायचं ते तुम्हाला मी सांगितलं असा. ठीक आहे. हे पुस्तकातून एक्झाम्पल आपल्याला सुटत नसतात. हे एक्झाम्पल सुटतात कधी, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली प्रश्नपत्रिकातले प्रश्न सोडवतो किंवा मागच्या वर्षी सोडवतो त्यावेळेस. आता या प्रश्नामध्ये बघा, सुरेशने एक संख्या मनात धरली बरं का, शाब्दिक एक्झाम्पल आहे. मनात धरली, त्यात 10 मिळवले, 1 अधिक 10, आलेल्या बेरजेस 2 ने भागले. चला भागून टाकू, तर उत्तर मिळाले 18. तर ती संख्या कोणती, बघा प्रश्न वाचता वाचता काय केलं, मी समीकरण तयार केलं का नाही केलं. कसं समीकरण, सुरेशने एक संख्या मनात धरली म्हणजे मी x धरला, बरोबर आहे. त्यात 10 मिळवले म्हणजे अधिक 10 केले, बरोबर आहे. आलेल्या बेरजेस 2 ने भागले, तर उत्तर काय येते, 18 येते. म्हणजे याच्या बेरजेला मी जेव्हा 2 ने भागणार
त्यावेळेस मला उत्तर किती मिळणार 18. मी काय करणार x अधिक 10 बरोबर 18 गुणिले 2 किती झाले 36. किती झाले 36 बरोबर आहे. मग x बरोबर 36 वजा 10 किती उरणार 26 बरोबर आहे. आता 26 तर आलं पर्यायामध्ये पण आहे पण एकदा मी कन्फर्मेशन करतो. कसं करणार हे मिळून आहे ना x ची किंमत 26 घ्या अधिक 10 घ्या घेतलं किती झाली बेरीज 38 याला भागिले 2 करा बे एक बे 92 किती यायला पाहिजे रे 18 ना बे एक बे एक उरला 18 झाले 92 18 19 उत्तर येतं ना याचं. नाही रे आता हे आपण उत्तर 26 उत्तर काढलं ठीक आहे. आता 26 अधिक 10 इथं बेरीज येते 36 मी काय केलं 38 त्यामुळे गडबड झाले. मग 36 भागिले काय करणार 2 बे एक बे इथं एक उरला 16 बे 8 16 म्हणजे 18 आला का भागाकार यस. बाकी उत्तर किती आले 18. आपण काय काढलं 18 इथं किती उत्तर मिळालं 26 म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजलं का. म्हणजे तुम्ही असं उत्तर काढून देखील हे मी काय केलं प्रश्न वाचता वाचताच काय केलं उदाहरण बनवून टाकलं जे आपण स्टार्टिंगला सोडवलं तेच उदाहरण आहे फक्त हे शाब्दिक याच्यातून दिलंय म्हणून आपल्याला कधी कधी कळत नाही. ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघा. काय म्हटले 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज काय येणार तुमची 5. ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे एकदम सोपं सांगतो तुम्हाला. एक सूत्र पाठ करा. काय सूत्र आहे बघा उत्तर छेद अंश गुणिले छेद वजा 1 हा सूत्र लिहून घ्या कायम पाठ करा. म्हणजेच काय उत्तर काय आपला 5 छेदामध्ये काय येणार 5 अंश येणार ना गुणिले छेद काय तुमचं 8 वजा 1 5 5 कॅन्सल झाले 8 मधून 1 गेला किती उत्तर मिळालं आपल्याला 7. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक किती 4. अशा एकदम तुम्ही सोप्या आणि सरळ पद्धतीने देखील सोडवू शकता. सोप्या आणि सरळ पद्धतीने सोडू शकता. एक हा सूत्र तुम्हाला कुठंच भेटणार नाही फक्त माझ्याकडे आहे घेऊन टाका. काय उत्तर आहे उत्तर अंश गुणिले छेद वजा 1 उत्तर अंश गुणिले छेद वजा 1 असं केलं डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळतं. काय अडचण याच्यामध्ये समजलं. ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ना काय करायचं माहितीये का आपण बेस शिकवण्याचा उद्देश काय असतो की तुम्हाला कळायला पाहिजे कसं सोडवायचं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस अशी शाब्दिक एक्झाम्पल येतात त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली सोडवायचं शिकायचंय. त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस असंच पाहिजे. कळालं तर तुम्हाला काय करायचं 10 प्रश्न मी घेतले मागच्या वर्षाचे तुम्हाला आणखी 10-20 प्रश्नांची प्रॅक्टिस करायची तर तुम्हाला क्लिअर चॅप्टर होऊन जाईल. ठीक आहे.